हाय, तर आज आपण बघणार आहोत मिसळ. मिसळ म्हणजे झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ, जी तुम्हाला माहिती आहे ती फक्त डिश नाही आहे, तर सगळ्या कोल्हापूरकरांची भावना आहे. तर आपण सुरू करूया झणझणीत मिसळ बनवण्यासाठी. सगळ्यात पहिले आपल्याला मटकी पाहिजे मोड आलेली, आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करण्यासाठी मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याला आपल्याला थोडंसं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा ॲड करायचा आहे, तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक टमॅटो पण मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे, तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण आलं ॲड करून घ्यायचं आहे आणि याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर आपल्याला याचं वाटप काढून घ्यायचं आहे. वाटप एकदम स्मूथ आपल्याला काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल टाकून घ्या. त्याच्यामध्ये जिरं टाका, मस्त भरपूर असा कढीपत्ता टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर थोडासा हिंग ॲड करून घ्या आणि आपण जे वाटप केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करा. वाटप ॲड करून झाल्यानंतर वाटपाला तेल सुटेपर्यंत परतू द्या. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घाटी मसाला ॲड करायचा आहे. घाटी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात, सो काही जास्त ॲड करायची गरज नाही आहे. मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परता. त्याच्यामध्ये मीठ टाका चवीनुसार, बस. आणि याला मस्त परतून द्या. आणि त्याच्यामध्ये आपण जी मटकी आहे मोड आलेली ती याच्यामध्ये ॲड करून घ्या. मटकीला पण परतून घ्या 2-3 मिनटं मसाल्यामध्ये छान असं. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करा. 3-4 खळखळीत त्याला उकळी येऊ द्या आणि छान 10-15 मिनटं मटकी शिजू द्या. मटकी तुम्ही आधीही शिजवून घेऊ शकता आणि नंतर ॲड करू शकता. मी डायरेक्ट ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे तुमची झणझणीत अशी मिसळ रेडी होईल. भरपूर कोथिंबीर टाका, मस्त पावासोबत एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.